Hello students, we are studying the 11th chapter of science, human body and organ system. This is our second video related to this chapter. In the first video, we studied respiratory system, श्वसन संस्था आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासली. Now in this video, we have to study blood circulatory system, ज्याला मराठीमध्ये आपण रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो. इथे प्रश्न केलेला आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द मोमेंट इन द रिजन बिलो थोरॅसिक केज ऑकरिंग ड्युरिंग द ब्रीदिंग अँड डिस्कस इन द क्लास. म्हणजे तुमच्या इथे एक लक्षात येईल, थोरॅसिक केज म्हणजे आपल्या छातीचा जो पिंजरा आहे, त्या पिंजऱ्याच्या खाली, छातीच्या पिंजऱ्याच्या खाली जर तुम्ही लक्ष केलं किंवा ते एक तुमचा हात ठेवला तर तुम्हाला जाणवतं काहीतरी मुवमेंट होते, हे जाणवतं. ते अर्थातच आपल्या हार्टची मुवमेंट असते. पुढं म्हटलेलं आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काय, याची डेफिनेशन तुम्हाला पुढे दिलेलीच आहेत. की अगदी आपल्या शरीरामध्ये काही जे गॅसेस आहेत आणि काही सबस्टन्सेस आहेत, न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स वगैरे, यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम ब्लडच्या माध्यमातून होतं. याला ब्लड सर्क्युलेशन म्हटलं जातं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की द ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस लाईक ऑक्सिजन ऑर सबस्टन्सेस लाईक न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स, सोल्युबल सबस्टन्सेस दॅट आर ॲब्सॉर्ब or synthesized from one region to the another region of the body through blood is called as blood circulation. जे ब्लडच्या माध्यमातून ह्या जे आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या किंवा आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब, बाहेरून ॲब्सॉर्ब केलेल्या ज्या गॅसेस किंवा सबस्टन्सेस आहेत, यांचं ब्लडच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशन करणं, आपल्या शरीरामध्ये ते पूर्णपणे फिरवणं, ते ब्लडच्या माध्यमातून ह्या सगळ्या सबस्टन्सेस आणि गॅसेस हे फिरवणे, त्याचं सर्क्युलेशन घडवून आणणे, याला आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणत असतो. पुढे एक डेफिनेशन पुढे दिलेलीच आहेत, ते आपण पुढे पाहू. पुढे म्हटलेलं आहे की व्हिच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये रेस्पिरेटरी सिस्टीममधले ऑर्गन्स अभ्यासले होते. अगदी नोज आहेत, नेसल कॅव्हिटी, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युओल्स, अल्विओलाय, लंग्स, हे जसं आपण ऑर्गन्स म्हणत होतो रेस्पिरेटरी सिस्टीमचे, अगदी असंच आपल्या शरीरामध्ये जे रक्ताचं जे अभिसरण होतं, म्हणजे रक्त जे आपल्या शरीरामध्ये रक्ताचं जे ट्रान्सपोर्टेशन, रक्ताच्या माध्यमातून जे ट्रान्सपोर्टेशन होतं, तर यासाठी कोणकोणते ऑर्गन काम करत असतात. विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. कोणते ऑर्गन असतात, तर सर्वात महत्त्वाचा जो ऑर्गन आहे तो म्हणजे हार्ट. हार्ट हे काय करतं, अगदी रक्ताला पुढे ढकलतं, फोर्सफुली पुढे ढकलतं. आणि मग हे जे रक्त आहेत हे ज्या व्हेसल्समधून, ज्या शरीरातल्या नळ्यांमधून शरीराच्या संपूर्ण भागापर्यंत पोचवलं जातं, त्या झाल्या आर्टेरीज. आणि अगदी शरीराच्या वेगवेगळ्या पार्टमधून मग यूज झालेलं जे ब्लड आहेत ते पुन्हा अधिक हार्टकडे ज्या नळ्यांमधून येतं त्याला म्हटलं जातं व्हेन्स. आणि प्रत्येक सेलच्या जवळ किंवा वेगवेगळ्या टिश्यूज जवळ अगदी छोट्या छोट्या रक्ताच्या नळ्या असतात, त्याला म्हटलं जातं कॅपिलरीज. हे ऑर्गन्स इन्व्हॉल्व असतात ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये. कोणते ऑर्गन मी सांगितले, हार्ट, आर्टेरीज, व्हेन्स अँड ब्लड कॅपिलरीज. दीज आर दी ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जरा पाहू आपण या ठिकाणी काय म्हटलं आहे. Circulatory system perform the function of transport of the various substances like water, hormones, oxygen, soluble
न्यूट्रिएंट्स अँड वेस्ट मटेरियल्स थ्रू द डिफरंट ऑर्गन्स, याला आपण हे आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममधून ट्रान्सपोर्ट होतं. काय काय ट्रान्सपोर्ट होतं तर म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं महत्त्वाचं काय काम आहे तर ट्रान्सपोर्ट ऑफ द व्हेरियस सबस्टन्स. अगदी शरीरामध्ये हे सगळे सबस्टन्स काय करणं, याचा वहन करणं, हे वाहून नेणं. काय काय वाहून नेतं तर वॉटर जे आहेत, हार्मोन्स जे आहेत, ऑक्सिजन हा गॅस आहेत, सोल्युबल न्यूट्रिएंट जे आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स मात्र सोल्युबल असे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते, वेस्ट मटेरियल जे अगदी सेलमध्ये तयार झालेले वेस्ट मटेरियल्स आहे, कार्बन डायऑक्साईड, वॉटर व्हेपर्स वगैरे जे आहेत, तर हे वेस्ट मटेरियल्स आहे किंवा नायट्रोजिनस सबस्टन्सेस आहेत. हे सगळे याचं सगळं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम, याचं वाहन करण्याचं काम ह्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमच्या माध्यमातून होतं. आणि हे सगळं कोण करतं तर हे सगळं ब्लड करतं. हे वाहून नेण्याचं काम कोण करतं तर ब्लड करतं. An independent system for blood circulation is present in human and higher animals. म्हणजे जे वेल डेव्हलप ॲनिमल्स आहेत ज्यामध्ये ह्युमन आणि प्रामुख्यानं मॅमल्स जे आहेत यांचा इन्व्हॉल्वमेंट असतं, तर यांच्यामध्ये इंडिपेंडंट ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असते जे ब्लड सर्क्युलेट करण्याचं काम करतं. जे लेस डेव्हलप असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, जसं आपण बॅक्टेरिया, फंजाय वगैरे जर हे म्हटलं तर यांच्यामध्ये मात्र असे काही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, स्पेशलाइज्ड ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम वगैरे नसते. इट कन्सिस्ट ऑफ द हार्ट, ब्लड व्हेसल्स अँड कॅपिलरीज. हे ऑर्गन्स आहेत. म्हणजे हार्ट, ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्ताच्या नळ्या. मग ह्या रक्ताच्या नळ्या दोन प्रकारच्या आहेत, आर्टेरीज आणि व्हेन्स. हे आपण पुढे पाहणार आहोत. आणि कॅपिलरीज म्हणजेच काय तर ह्या सुद्धा ब्लड व्हेसल्सच आहेत, मात्र अतिशय बारीक असतात. त्या अगदी हेअर लाईक असतात, एवढ्या बारीक असतात नळ्या. त्यामधून सुद्धा ब्लड पास होतं, मात्र त्या अतिशय बारीक असतात आणि थिनसुद्धा असतात. ठीक आहे, सिंगल लेअरच्या बनलेल्या त्या असतात ब्लड कॅपिलरीज. म्हणजे प्रामुख्यानं जर पाहिलं तर ब्लड व्हेसल्स ह्या खऱ्या अर्थानं तीन प्रकारच्या आहेत, आर्टेरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. आर्टेरीज आणि व्हेन्स ह्या मोठ्या नळ्या आहेत आणि कॅपिलरीज ह्या अतिशय बारीक नळ्या आहेत. ठीक आहे, आता आपण हार्टचं स्ट्रक्चर आणि फंक्शन पाहू. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द हार्ट. त्याआधी आपण ह्या फिगर्स पाहून घेऊ. हार्ट ही जी फिगर आहेत, हे जर हार्ट आपण अगदी वरून जर पाहिलं हार्ट, तर बॉडीमधलं जर हार्ट पाहिलं तर ते आपल्याला या पद्धतीचं दिसेल. याचा आकार जे आपल्या हाताची जी मुठ्ठी असते ती जर आपण बांधली तर त्या मुठ्ठीसारखा तेवढाच आकारही असतो आणि दिसायला सुद्धा ते त्याच पद्धतीचं आपल्याला दिसतं. म्हणजे साईज त्याचा तेवढाच असतो. पुढे इथे हार्टची ही दुसरी फिगर दिलेली आहे. यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं 4 चेंबर दिसतात हार्टचे. ते जरा व्यवस्थित लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला. हार्टचे जे 4 चेंबर आहेत ते कोणकोणते आहेत तर लक्षात घ्या. हा एक चेंबर आहेत, हा दुसरा चेंबर आहेत, हा तिसरा चेंबर आहेत आणि हा चौथा चेंबर आहेत. लक्षात घ्या. म्हणून असं म्हटलं जातं की 4 चेंबर्ड हार्ट. माणसाचं जे हृदय आहेत हे 4 चेंबरचं आहेत. म्हणजे त्यामध्ये 4 चेंबर आहेत. म्हणजे 4 चेंबर म्हणजे काय तर 4 आपण असं म्हणू की अगदी 4 अगदी अशा पिशव्यांसारखे भाग किंवा स्पेस असणारे भाग त्या हार्टमध्ये आहेत. म्हणजे 4 छोट्या छोट्या अगदी पिशव्यांसारखेच भाग आपण या ठिकाणी म्हणू की जे हार्टमध्ये असतात, जे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवले. 1 2 3
4 म्हणजे छोट्या छोट्या रूमसारखे भाग. हां, 4 चेंबर या ठिकाणी असतात. म्हणून माणसाचं जे हृदय आहेत हे 4 चेंबर्ड हार्ट आहेत असं म्हटलं जातं. त्यानंतर आता हे कोणकोणते चेंबर आहेत, त्या चेंबरचे काय नाव आहे? तर हा जो पहिला चेंबर आहे या चेंबरला म्हटलं जातं राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियम. हा जो खालचा चेंबर आहे याला म्हटलं जातं राईट व्हेंट्रिकल्स. राईट व्हेंट्रिकल नावं लक्षात घ्या. हा जो चेंबर आहेत या चेंबरचं नाव आहे लेफ्ट ॲट्रियम. ठीक आहे. आणि हा जो खालचा चेंबर आहेत याचं नाव आहे काय असेल? लेफ्ट व्हेंट्रिकल. म्हणजे आपल्याला वरचे जे 2 चेंबर दिसतात ते ॲट्रियम आहेत. आणि सिंग्युलरमध्ये ॲट्रियम आणि प्लुरल फॉर्ममध्ये म्हटलं तर ॲट्रिया. हे 2 ॲट्रिया आहेत, राईट आणि लेफ्ट. आणि खालचे जे 2 चेंबर आहेत हे व्हेंट्रिकल्स आहेत. राईट व्हेंट्रिकल्स आणि हे झालं लेफ्ट व्हेंट्रिकल. चेंबर आणि त्या चेंबरची नावं तुम्हाला लक्षात आलेली असेल. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आणि हार्टची सर्वात महत्त्वाची जी फिगर आहे ती पाहू. ठीक आहे. त्याच्यामध्ये नाव वगैरे तुमच्या लक्षात येईलच. सगळा भाग आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे. इथे पाहू आपण. आता ही जी हार्टची फिगर आहेत याच्यामध्ये पहा, हा चेंबर आहेत, याचं नाव इथे लिहिलेलं आहे तर राईट ॲट्रियम. ठीक आहे. या चेंबरचं नाव आहे राईट व्हेंट्रिकल. याचं नाव आहे राईट व्हेंट्रिकल. याचं नाव आहे लेफ्ट ॲट्रियम. हे इथे लिहिलेलं आहे. याचं नाव आहे लेफ्ट व्हेंट्रिकल. ठीक आहे. आता हे जे 4 चेंबर आहेत यामध्ये ब्लड वगैरे येतं कसं आणि ते जातं कसं हे अगदी थोडक्यामध्ये पाहू. त्याची नावं पाहू की कोणत्या नळ्यांमधून रक्त येतं, कोणत्या नळ्यांमधून रक्त जातं. ठीक आहे. तर याच्यामध्ये पल्मोनरी आर्टेरी आणि पल्मोनरी व्हेन आहेत. तर पल्मोनरी आर्टेरी काय करते? हृदयापासून लंगपर्यंत, हृदयापासून म्हणजे हार्टपासून लंग्सपर्यंत, आपल्या फुफ्फुसापर्यंत ब्लड कॅरी करण्याचं काम करते. त्याला म्हटलं जातं पल्मोनरी आर्टेरी. ही आहे ती पल्मोनरी आर्टेरी. चला याच्या आधी आपण एक एक भाग पाहू. अगदी शरीरामधून जे डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहेत, म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असतं, नायट्रोजिनस सबस्टन्स असतात, वेस्ट मटेरियल असतात, असं जे ब्लड शरीराच्या प्रत्येक सेलपासून, शरीराच्या प्रत्येक भागापासून जेव्हा हार्टकडे येतं तर ते येतं व्हेन्सच्या माध्यमातून. ते कशाच्या माध्यमातून येतं? व्हेन्सच्या माध्यमातून. आणि अशा सगळ्या व्हेन्स ह्या एकत्रित होतात आणि हे रक्त सर्वात आधी येतं ह्या राईट ॲट्रियममध्ये. ठीक आहे. आणि ते मग शेवटी एका मोठ्या व्हेनमधून येतं. त्या व्हेनचं नाव आहे सुपेरियर व्हेना कॅव्हा. हे बा, हे यामधून येतं. असं ब्लड एंट्री करतं. पूर्ण शरीरातलं रक्त हे ह्या व्हेनमधून येतं, ज्याचं नाव आहे सुपेरियर व्हेना कॅव्हा. ही वरती असल्यामुळे याला सुपेरियर व्हेना कॅव्हा म्हटलं जातं. आणि हे जे आहेत इन्फेरियर व्हेना कॅव्हा, हे म्हणजे खालून येणारं ब्लड, हार्टच्या खालच्या भागातून येणारं ब्लड हे इन्फेरियर व्हेना कॅव्हामधून येतं. आणि हार्टच्या वरच्या भागामध्ये जो शरीराचा भाग असतो तिथून येणारं रक्त जे आहे त्याला म्हटलं जातं, ते ज्या व्हेनमधून येतं त्याला म्हटलं जातं सुपेरियर व्हेना कॅव्हा. आणि हे जे रक्त आहेत हे आल्यानंतर सगळ्यात आधी येतं ह्या राईट ॲट्रियममध्ये. ठीक आहे. मग एकदा हे ब्लड राईट ॲट्रियममध्ये आलं, ते डिऑक्सिजनेटेड असतं. हे आलेलं ब्लड मग राईट ॲट्रियममधून
राईट व्हेंट्रिकलमध्ये एंट्री करतं. तर ते येत असताना हे या व्हॉलमधून येतं. हा इथे व्हॉल आहेत. ठीक आहेत. तुमच्याजवळ टेक्स्टबुक असायला पाहिजे. जर इथे लक्षात येत नसेल तर पहा, राईट ॲट्रियममधून राईट व्हेंट्रिकलमध्ये जेव्हा ब्लड येतं तर ते ज्या व्हॉलमधून येतं, हा इथे व्हॉल लागलेला आहे. हा व्हॉल काय करतो की ब्लड हे राईट ॲट्रियममधून राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं. म्हणजे ब्लड इथे राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं. मात्र त्या राईट व्हेंट्रिकलमधून ते पुन्हा राईट ॲट्रियममध्ये जाऊ नये यासाठी इथे झडपी लागलेल्या असतात, व्हॉल लागलेले असतात, जे राईट ॲट्रियममधून राईट व्हेंट्रिकलमध्ये तर ब्लड आणतं, मात्र व्हेंट्रिकलमधून ॲट्रियममध्ये जाऊ देत नाही. हे काम ज्या व्हॉल करतात त्याला ट्रायकस्पीड व्हॉल म्हटलं जातं. 3 झडपी असणाऱ्या, म्हणजे ट्रायकस्पीड असं नाव आहे त्याचं, ट्रायकस्पीड व्हॉल. ह्या व्हॉलच्या माध्यमातून, व्हॉलमधून हे ब्लड येतं व्हेंट्रिकलमध्ये, राईट व्हेंट्रिकलमध्ये. ठीक आहे. आता रक्त आलं राईट व्हेंट्रिकलमध्ये, ब्लड आलं राईट व्हेंट्रिकलमध्ये. हे ब्लड असतं डिऑक्सिजनेटेड. आता इथून हे ब्लड या राईट व्हेंट्रिकलमधून ब्लड जातं पल्मोनरी आर्टेरीमधून लंग्समध्ये. पल्मोनरी आर्टरीमधून ह्या आपलं या व्हेंट्रिकलमधून, राईट व्हेंट्रिकलमधून ब्लड जातं लेफ्ट पल्मोनरी आर्टेरी, आणि एक आहेत इकडे याच्या मागच्या बाजूने येईल राईट पल्मोनरी आर्टेरी. ह्या 2 आर्टेरीच्या माध्यमातून ब्लड पुढे जातं लंग्समध्ये. लंग्स आपल्याला माहिती आहे इथेच असतात. एक लंग्स इकडे आहेत, एक लंग्स इकडे आहेत. ठीक आहे. तर ह्या 2 लंग्समध्ये ते ब्लड जातं या आर्टेरीमधून. ठीक आहे. त्यानंतर तिथे काय होतं लंग्समध्ये, हे आपण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पाहिलेलं आहे. हे ब्लड इथून पल्मोनरी आर्टेरीमधून लंग्समध्ये गेलं की लंग्समधल्या त्या अल्व्हिओलायजवळ जातं. तिथे ऑक्सिजन जो आहे त्या अल्व्हिओलायमधला तो ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड हा ब्लडमधून सोडून दिला जातो. बरोबर आहे. मग आता ऑक्सिजन त्या ब्लडमध्ये आल्यामुळं त्या ब्लडला आता म्हटलं जातं ऑक्सिजनेटेड ब्लड, कारण आता त्या ब्लडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं लंग्समध्ये. ठीक आहे. आता लंग्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड ते येतं हे जे हा जो चेंबर आहे ज्याला आपण म्हटलं आहे लेफ्ट ॲट्रियम, इथे ते ब्लड येतं. आणि हे जे ब्लड येतं ते ब्लड येतं पल्मोनरी व्हेनमधून येतं. ठीक आहे. पल्मोनरी व्हेनमधून येतं. हे या 3ऱ्या चेंबरमध्ये येतं, लेफ्ट ॲट्रियममध्ये. इथून ब्लड लेफ्ट ॲट्रियममधून मग शेवटी ब्लड येतं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये. इथे ऑक्सिजनेटेडच ब्लड असतं ते इथे ह्या व्हॉलमधून येतं, ज्या व्हॉलचं नाव आहे बायकस्पिड व्हॉल. म्हणजे ॲट्रियममधून व्हेंट्रिकलमध्ये ब्लड येत असताना ह्या व्हॉलमधून येतं. जसं इकडे व्हॉल आहेत ट्रायकस्पिड व्हॉल, तसं इथे सुद्धा बायकस्पिड व्हॉल आहे. मग एकदा की बायकस्पिड व्हॉलमधून ब्लड हे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आलं की नंतर आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड फोर्सफुली जे जातं ते जातं सिस्टिमॅटिक ॲओर्टामधून. इथून जातं हे इथे लिहिलेलं आहे नाव सिस्टिमॅटिक ॲओर्टा. आणि इथून हे ब्लड आता शरीराच्या सर्व भागाकडे पोचवलं जातं. या पद्धतीनं ब्लडची मोमेंट ही हार्टमधून होत असते. माझ्या मते थोडक्यामध्ये हा भाग तुम्हाला लक्षात आलेला असेल. आता एक छोटी फिगर इथे सुद्धा दिलेली आहे. हे पहा, यावरून तुमच्या लक्षात येईल हे हार्ट आहेत. आपण जर पाहिलं हे हार्ट आहेत. ठीक आहेत. आणि इथे हे सगळा भाग तुम्हाला इथे दाखवलेला आहे. ब्लड येतं,
मग या ठिकाणी जातं, नंतर ते लंग्समध्ये जातं. ठीक आहे, लंग्समधून नंतर ते पुन्हा हार्टमध्ये येतं, लेफ्ट ॲट्रियम, नंतर लेफ्ट वेंट्रिकल, आणि नंतर इथून ते ब्लड पूर्ण शरीरामध्ये पोचवलं जातं. तर आता या फिगरवरून आपल्याला यावरून आपल्याला बरंच काही व्यवस्थित लक्षात येतं. त्यानंतर आता जर आपण हा थेरॉटिकल पार्ट पाहू. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर इन थोरॅसिक केज. थोरॅसिक केजमध्ये अगदी सेंटरमध्ये ब्लड असतं. इट इज प्रेझेंट बिहाइंड रिब्स बिटवीन टू लंग्स, दोन लंग्सच्या मध्ये, स्लाइटली इन्क्लाइंड ऑन द लेफ्ट साईड. आपल्याला माहिती आहे की हार्ट जे आहेत हे थोडं झुकलेलं दिसतं. इथे जरी आपण पाहिलं तर हे हार्ट जे आहेत हे असतं थोरॅसिक केजमध्ये सेंटरला, दोन लंग्सच्या मध्ये, मात्र थोडंसं झुकलेलं दिसतं हे आपल्याला लेफ्ट साईडला. ठीक आहे. पुढे म्हटलेलं आहे की साईज ऑफ अवर हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट. म्हणजे आपल्याला आपल्या हृदयाचा आकार जर पाहायचा असेल तर आपल्या हाताची मुठ्ठी जी आहे, जो पाम आहेत आपला हाताचा जो पंजा आहे, त्याची मुठ्ठी करून पहा, आणि जेवढी आता ही तुमच्या हाताची मुठ्ठी झालेली असेल तेवढंच तुमचं हार्ट असेल. छोट्या मुलाने जर अशी मुठ्ठी बांधली तर त्याची मुठ्ठी छोटी होईल, म्हणून त्याचं हार्टसुद्धा छोटं असेल. मोठ्या माणसाचं जर आपण पाहिलं तर त्यांची मुठ्ठी ही मोठी होईल, म्हणून त्यांचं हार्ट हे मोठं असतं. ठीक आहे. तर आपल्या हार्टचा आकार केवढा असेल तर आपल्या मुठ्ठी एवढा असतो. ठीक आहे. इट्स वेट इज अबाउट 360 ग्रॅम, आणि त्याचं जे वजन आहे हे 360 ग्रॅम असतं. म्हणजे एका नॉर्मल ह्युमनचं जर हार्टचं वजन पाहिलं, फक्त हार्टचं वजन, तर ते 360 ग्रॅम असतं. म्हणजे अर्ध्या किलोपेक्षा कमी, पाव किलोपेक्षा जास्त असतं. इट इज कव्हर्ड बाय डबल लेअर पेरिटोनियल मेम्ब्रेन. हे जे हार्ट आहेत हे पेरिटोनियल मेम्ब्रेनने डबल लेअर असतं, ते दोन लेअर असतात त्या हार्टच्या, आणि त्याने ते कव्हर केलेलं असतं. अ फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन. ह्या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये फ्लुइड असतं, म्हणजे अगदी लिक्विडसारखा असा पदार्थ असतो. ड्यू टू व्हिच हार्ट इज प्रोटेक्टेड फ्रॉम द फ्रिक्शन अँड मेकॅनिकल शॉक. म्हणजे एखादं जर काही घर्षण झालं शरीरामध्ये किंवा एखादा मेकॅनिकल शॉक, एखादा जर धक्का बसला, तर त्यामुळं त्या हार्टचं संरक्षण करण्यासाठी म्हणून हे फ्लुइड असतं. हे फ्लुइड असतं कुठं तर दोन मेम्ब्रेनच्या मध्ये असतं. ज्या मेम्ब्रेन कुठे असतात, अगदी हार्टच्या वरती असतात. म्हणजे हार्ट त्या मेम्ब्रेनमुळं कव्हर झालेलं असतं. पुढे म्हटलेलं आहे की ह्युमन हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. हार्ट हे मस्क्युलर ऑर्गन आहे, मसल्स असतात त्यामध्ये. इट इज मेड अप ऑफ द इनव्हॉलेंटरी कार्डियॅक मसल्स. त्या कार्डियॅक मसल्सपासून ते तयार झालेले असतात, इनव्हॉलेंटरी असतात त्या. लक्षात घ्या, आपल्या हातामध्ये आपला हात जो हलतो तर तो आपल्या इच्छेनुसार हलतो. आपण जर हात वरती केला तर वर जातो, खाली केला तर खाली जातो. म्हणजे तो हात वर खाली का होऊन राहिला तर आपल्या मसलमुळंच होऊन राहिला. मात्र त्या मसल्स कोणत्या झाल्या, व्हॉलेंटरी मसल्स झाल्या, ज्या आपल्या पूर्ण नियंत्रणात असतात, आपल्या इच्छेविरुद्ध त्या काम करत नाही. मात्र कार्डियक ज्या मसल्स आहेत त्या इनव्हॉलेंटरी असतात, त्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. बरोबर आहेत. आणि म्हणून त्याला इनव्हॉलेंटरी कार्डियक मसल्स म्हटलं जातं. त्या आपल्या हातामध्ये नसतात, त्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. ठीक आहे. आपल्या जर कंट्रोलमध्ये जर हार्टच्या मसल्स असल्या असत्या आणि मग आपण जर म्हटलं असतं की आता थांबायचं आहे, तर हार्ट थांबून गेलं असतं, आणि नंतर चालू व्हायचं आहे, चालू करा म्हटलं तर आपलं काय झालं असतं, हार्ट सुरू झालं असतं. बरोबर आहेत की नाही, जर त्या व्हॉलंटरी मसल असल्या असत्या तर. आणि हार्ट जर बंद झालं असतं तर आपला जीव पण त्याच वेळेस निघून गेला असता. बरोबर आहेत की नाही. म्हणजे त्याचं जे कंट्रोल आहेत हार्टच्या मसल्सचं ते आपल्यावरती नसतं. जसं आपल्या हाताच्या मसलवरती आपलं कंट्रोल असतं, पायाच्या मसलवरती आपलं कंट्रोल असतं. बरोबर आहेत की नाही. मानेच्या मसलवरती आपलं कंट्रोल असतं. तसं हृदयाच्या, हार्टच्या मसल्सवरती आपलं कंट्रोल नसतं. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ डेफिनाईट रिदम. आणि हे हार्टचे जे मसल्स आहेत
ह्या कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट होणं, श्रिंक होणं, पुन्हा रिलॅक्स होणं, पुन्हा श्रिंक होणं, पुन्हा रिलॅक्स होणं, याचं काम सातत्यानं चालू असतं, डेफिनेट रिदममध्ये चालू असतं. आणि म्हणून हार्टचा आवाज येतो लब डब लब डब लब डब असा हार्टचा आवाज येतो. हां, तो जो आवाज आहे त्या आवाजाला लब डब असं म्हटलं जातं. म्हणजे ते हृदयाचे जे ठोके म्हणतो आपण, तर त्याचा आवाज लबडब लबडब असा येतो. ठीक आहे. तर तो हे या कार्डियक मसल्समुळं होतं. दिस इज कॉल्ड द बीटिंग ऑफ द हार्ट असं म्हटलं जातं. पुढं म्हटलं आहे इंटरनली हार्ट इज डिवायडेड इंटू लेफ्ट अँड राईट कंपार्टमेंट्स. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बाय अ व्हर्टिकल पार्टिशन each of those compartments is again divided into two chambers. Thus in all heart consists of four chambers. Upper chambers are called as atria singular form मध्ये atrium म्हटलं जातं, लेफ्ट atrium right atrium, and lower chambers are as ventricles. ते राईट व्हेंट्रिकल्स लेफ्ट व्हेंट्रिकल्स. ठीक आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता आपण ब्लड व्हेसल्स पाहू. ब्लड व्हेसल्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. हार्टचं जे रिदम जे आहेत लबडब लबडब जे आहेत, म्हणजे जे हृदयाचे जे ठोके आहेत, हे कंटिन्युअस अगदी आपल्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कंटिन्युअस ते हार्टचे ठोके चालू असतात. ते जर थांबले तर आपलं जीवन त्याच ठिकाणी संपुष्टात येतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली, ते कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स असं होतं. ड्यू टू धिस ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट्स थ्रू ब्लड व्हेसल्स. आणि त्यामुळं ब्लड हे कंटिन्युअस सर्क्युलेट होतं, कंटिन्युअस ते ट्रॅव्हल करत राहतं शरीरामध्ये. देर आर टू मेन टाईप्स ऑफ द ब्लड व्हेसल्स. प्रामुख्यानं जर पाहिलं तर दोन प्रकार असतात ब्लड व्हेसलचे. तसे पाहिलं तर तीन असतात, मात्र दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला आहेत आर्टेरीज आणि दुसरे आहेत व्हेन्स. आता आर्टेरीज म्हणजे काय आणि व्हेन्स म्हणजे काय? सिंपल आहेत. शरीराकडून हृदयाकडे ब्लड ज्या व्हेसल्सने येते, ज्या नळ्यांनी येतं, त्याला म्हटलं जातं व्हेन्स. बस सिंपल एवढं लक्षात ठेवा. आणि हृदयाकडून शरीराच्या भागांकडे, शरीराच्या सर्व भागांकडे ब्लड ज्या व्हेसल्समधून जातं, ज्या नळ्यांमधून जातं, त्याला म्हटलं जातं आर्टेरीज. ठीक आहे. तर व्हेन्समध्ये असतं डिऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणार. आणि आर्टेरीजमध्ये असतं ऑक्सिजनेटेड ब्लड. एवढं लक्षात आलं? म्हणजे बॉडी पार्ट्स टू ब्लड ज्या व्हेसल्समधून जातं, ज्या नळ्यांमधून जातं, बॉडी पार्ट्स टू हार्ट म्हटलं तर व्हेन्स, त्यामध्ये असतं डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हार्ट टू बॉडी पार्ट्स, हार्ट टू बॉडी असं जे ब्लड ज्या नळ्यांमधून जातं, त्या नळ्यांना म्हटलं जातं आर्टेरीज, आणि त्यामध्ये असतं ऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे. मात्र याला एक अपवाद आहेत फक्त. व्हेन्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, मात्र पल्मोनरी व्हेन जे आहेत, जे लंग्सकडून हार्टकडे येते, त्यामध्ये मात्र ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. बस त्या एका व्हेनमध्ये. बाकी सगळ्यांमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आणि आर्टेरीजमध्ये जर पाहिलं तर फक्त पल्मोनरी आर्टेरीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, जे हार्टकडून लंगकडे जातं. त्यामध्येच फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. बाकी सगळ्या आर्टेरीजमध्ये हे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. मग जरा पाहू आपण. ब्लड व्हेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम हार्ट आर कॉल्ड आर्टेरीज, except the one carrying blood towards the lungs, all carry oxygenated blood. These are deeply located in the body and their walls are thick. आणि आर्टेरीजच्या वॉल ह्या थिक असतात, व्हेन्सच्या वॉल्स ह्या तेवढ्याशा थिक नसतात. ठीक आहे. त्या जरा इलॅस्टिक असतात, फ्लेक्झिबल असतात. ह्या थिक असतात आणि टणक पण असतात आर्टेरीज. ठीक आहे.
दिस व्हेसल्स डू नॉट हॅव व्हॉल्व्स, आणि आर्टेरीजला व्हॉल्वसुद्धा नसतात. पुढे पाहू आता व्हेन्स. व्हेसल्स म्हणजे अशा नळ्या की ज्या कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड ॲज व्हेन्स. ऑल व्हेन्स एक्सेप्ट वन, ती कोणती आहे? पल्मोनरी व्हेन, कॅरिंग ब्लड फ्रॉम लंग्स ट्रान्सपोर्ट द डिऑक्सिजनेटेड ब्लड. मोस्ट ऑफ व्हेन्स आर superficially located in the body. Their walls are thin and these are provided with the valves. यांना मात्र व्हॉल्व्स असतात. पुढे पहा, इथे आर्टेरी, व्हेन यांचं चित्र दिलेलं आहे आणि ह्या कॅपिलरीज आहेत. जरा इथे आपण एक भाग पाहून घेऊ. ही आर्टेरी आहेत ज्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. ही व्हेन्स आहेत, व्हेन आहेत ज्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहेत. आर्टेरी काय करतं? हृदयाकडून बॉडीकडे ब्लड घेऊन जातं ऑक्सिजनेटेड. व्हेन काय करतं? बॉडीकडून हृदयाकडे ब्लड घेऊन येतं. ठीक आहे. आणि इथे आहेत कॅपिलरीज. कॅपिलरीज म्हणजे नळ्या, मात्र अगदी छोट्या छोट्या नळ्या ब्लडच्या, अगदी हेअर लाईक व्हेसल्स, ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो. आणि ह्या कॅपिलरीज शरीराच्या प्रत्येक छोट्या छोट्या पार्टपर्यंत, प्रत्येक सेलपर्यंत ह्या व्हेसल्स पोचलेल्या असतात, ज्याला आपण कॅपिलरीज म्हणतो. म्हणून आपल्या शरीराच्या कुठल्याही भागावरती जर समजा थोडीफार जरी जखम झाली आणि जर कुठे रक्तस्राव झाला तर तो कुठल्याही भागामध्ये होतो शरीराच्या, तर त्या ठिकाणी कॅपिलरीज ज्या असतात आपल्या शरीरामधल्या, म्हणजे छोट्या छोट्या ज्या नळ्या आहेत रक्ताच्या, त्या ब्रेक होतात, कॅपिलरीज ब्रेक होतात. ठीक आहे. अशा पद्धतीने ब्लडच्या आर्टरीज आणि व्हेन्स आपण पाहिल्यात. त्यानंतर इन हिस्ट्री, इथे जर आपण इतिहासामधला भाग पाहू. इन 1628, 1628, आता 1628 म्हणजे आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचा जन्म हा 1630 झाला, बरोबर आहे. तर त्यांच्या 2 वर्षाच्या आधी म्हणजे 1628 विल्यम हार्वे डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन इन बॉडी. म्हणजे त्यावेळी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्याच आधी विल्यम हार्वे या वेस्टर्न म्हणजे पाश्चिमात्य सायंटिस्टने त्यावेळेसच हे ब्लड सर्क्युलेशनचं मेकॅनिझम सांगितलेलं होतं. ही प्रपोज द थेअरी दॅट आवर हार्ट इज अ मस्क्युलर पंप, आणि त्यांनी ते आपलं हार्ट हे मस्क्युलर पंप आहेत आणि ते ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम करतं, हे त्यांनी 1628 सांगितलं. बाय विच द ब्लड इज सर्क्युलेटेड इन द बॉडी. ही डिस्कवर्ड द वर्किंग मेकॅनिझम ऑफ द व्हॉल्व्स ऑफ द हार्ट. आणि हार्टमधले हे जे व्हॉल्व्स आहेत हे कशा पद्धतीनं काम करतात, तर या संदर्भातलं मेकॅनिझमसुद्धा त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. विल्यम हार्वे नाव लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे एक प्रश्न विचारलेला आहे, व्हाय द व्हेन्स आर प्रोव्हाइडेड विथ द व्हॉल्व्स. व्हेन्समध्ये व्हॉल्व्स का असतात? तर सिम्पल आहेत की व्हेन्समधलं ब्लड हे पुन्हा बॅक फ्लो होऊ नये त्याचा, म्हणजे ते त्यामधून येणारं जे ब्लड आहेत ते पुन्हा मागे जाऊ नये. जर ते मागं गेलं तर हार्टला ब्लडचा सप्लाय व्यवस्थित होणार नाहीत, आणि म्हणून व्हेन्सला व्हॉल्व्स असतात. व्हाय द आर्टेरीज हॅव द थिक वॉल. आणि आर्टेरीजच्या ज्या वॉल असतात त्या थिक का असतात, जाड्या का असतात? त्याच्या वॉल्स जे आहेत, आर्टेरीज म्हणजे ज्या नळ्या आहेत, ब्लड व्हेसल जे आहेत ज्यामधून ऑक्सिजनेटेड ब्लड जातं, पूर्ण शरीराला ऑक्सिजनेटेड ब्लड मिळतं, ज्या हार्टपासून बॉडीकडे रक्त घेऊन जातात, अशा ज्या आर्टेरीज आहेत यांच्या वॉल्स ज्या आहेत त्या थिक का असतात? तर आपल्याला माहिती आहेत की हार्ट हे काय करतं, पंपिंग ऑर्गन आहेत. हार्ट हे फक्त काय करत असतं की कॉन्ट्रॅक्ट होतं, आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्याबरोबर प्रेशरने ब्लड हे आर्टेरीजमधून शरीराच्या पार्टकडे ढकलतं. आणि
ते ढकलत असताना प्रेशर त्या आर्टेरीजवर येत असतं आणि ते आर्टेरीजवर आलेलं ब्लडचं जे प्रेशर आहे ते प्रेशर त्या आर्टेरीकडून सहन व्हायला पाहिजे, कारण ह्या लॉंग टाईम काम करावं लागतं. अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत हे कंटिन्युअस काम करावं लागत असतं त्या आर्टेरीजला. आणि त्यामुळं त्या आर्टेरीज जर स्ट्रॉंग असतील तर त्यामधून ते प्रेशर ते सहन करू शकेल. इट विल सस्टेन दॅट प्रेशर, प्रेशर ऑफ द ब्लड, आणि म्हणून त्या थिक असतात. कॅपिलरीज तिसऱ्या प्रकारच्या ब्लड व्हेसल्स आहेत. याबद्दलची माहितीसुद्धा आपण पाहिलेली आहे. आर्टेरीज ग्रॅज्युअली ब्रांच आउट विथ डिक्रीज इन देअर डायमीटर ॲज दे स्प्रेड इन द बॉडी अँड फायनली फॉर्म फाईन हेअर लाईक व्हेसल्स कॉल्ड ॲज कॅपिलरीज. आता कॅपिलरीज म्हणजे काय, तर ज्या आर्टेरीज असतात त्या आर्टेरीज छोट्या 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 होत जातात आणि म्हणजे त्याची डायमीटर जी आहे त्या आर्टेरीजची ती छोटी छोटी होत जाते आणि त्याच्या बऱ्याच ब्रांचसुद्धा तयार होतात आणि शेवटी त्या ब्रांचेस एवढ्या पतल्या होतात, एवढ्या बारीक होतात की त्या अगदी हेअर साईजच्या बनतात आणि त्यांना आपण कॅपिलरीज म्हणत असतो. वॉल्स ऑफ द कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन अँड मेड अप ऑफ द सिंगल लेअर ऑफ सेल. म्हणजे सेल्सच्या सिंगल लेअरने त्याच्या वॉल बनलेल्या असतात, एवढ्या त्या थिन होतात कॅपिलरीज. आणि त्यामुळं काय होतं, ड्यू टू धिस एक्सचेंज ऑफ द मटेरियल्स बिटवीन द कॅपिलरीज अँड सेल्स बिकम इझी. आणि मग त्या व्हेसल्स छोट्या 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 होत गेल्या की त्या इतक्या पतल्या होतात की त्यामुळं काय होतं की त्या सेलजवळ, शरीरातल्या प्रत्येक सेलपर्यंत त्या कॅपिलरीज पोचतात. मग त्या कॅपिलरीज आणि सेल्स यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल होतं. त्या कॅपिलरीजमधला ऑक्सिजन हा सेलमध्ये जातो, ऑक्सिजनमधला आपला सेल्समधला कार्बन डायऑक्साईड हा कॅपिलरीजमध्ये येतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे सोल्युबल मटेरियल आत जातं, बेस्ट मटेरियल हे बाहेर येतं आणि म्हणजे त्या सेलमधून कॅपिलरीजमध्ये येतं. हे सगळं एक्सचेंज होण्याचं जे काम आहे ते या कॅपिलरीजमधून होत असतं. ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स, विटॅमिन्स एटसेट्रा आर सेंट टुवर्ड्स द सेल अँड वेस्ट मटेरियल्स ऑफ द सेल्स मूव्ह इन टू ब्लड, ज्या कॅपिलरीजमध्ये येतं. कॅपिलरीज युनाईट टुगेदर आणि नंतर मग ह्या कॅपिलरीज पुन्हा काय होतात, युनाईट होतात, पुन्हा एकत्रित त्या सगळ्या नळ्या येतात आणि एक मोठी नळी बनते टू फॉर्म द व्हेसल्स ऑफ मोर डायमीटर. आणि मग ते मोठी नळी बनली की त्याची डायमीटरसुद्धा मोठी असते, कॉल्ड ॲज व्हेन्स. आणि मग त्यांना त्या मोठ्या ज्या काही नळ्या बनतात त्यांना व्हेन्स म्हटलं जातं आणि त्या व्हेन्समधून मग पुन्हा ब्लड हे हार्टकडे येतं. आता मात्र ते ब्लड हे डिऑक्सिजनेटेड असेल. कॅपिलरी नेटवर्क इज प्रेझेंट इन ईच ऑर्गन. प्रत्येक ऑर्गनमध्ये त्या कॅपिलरीचं नेटवर्क असतं. इथे पहा काय म्हटलं आहे, डू यू नो, तुम्हाला माहीत आहेत का. इन केस ऑफ द हेल्दी पर्सन, एक जर समजा आपण निरोगी मनुष्य घेतला तर देर आर 72 बीट्स ऑफ द हार्ट पर मिनिट. एका नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये 72 हार्टबीट्स व्हायला पाहिजे, ठीक आहे. रेट ऑफ द हार्ट बीट इन्क्रीजेस ड्यू टू द फिजिकल एक्झरसाइज अँड इमोशन्स. जर आपण शारीरिक व्यायाम केला किंवा काही भागदौड जर केली तर त्यामुळं आपल्या हृदयाचे ठोके वाढतात एका मिनिटाला, मग ते 72च्या वर होतात. किंवा जर आपण खूप इमोशनल असू आणि एखाद्या गोष्टीचा खूप तणाव आपल्यावरती आलेला असेल तर त्यावेळेससुद्धा हार्टबीट वाढतात, बरोबर आहे. सिमिलरली इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट इट डिक्रीजेस ड्युरिंग द रेस्ट अँड स्लीप. जर आपण आराम करत असू, काही झोप घेत असू तर अशा वेळेस मात्र हार्टबीट्स ह्या कमी होतात, प्रति मिनिटाला त्या 72च्या खाली येतात, 72च्या खाली येतात. नंबर ऑफ द बीट्स इज मोर इन केस ऑफ द इन्फंट्स. आणि जर आपण लहान मुलं जर घेतले तर लहान मुलांमध्ये हार्टबीट्स ह्या अत्यंत वेगानं होतात, म्हणजे प्रामुख्यानं 100पर्यंत किंवा 100पेक्षा वरती जातात, ठीक आहेत हार्टबीट्स लहान मुलांचं. जर तुम्ही त्या पल्स ऑक्सिमीटरने जर त्यांचं हार्टबीट्स किंवा पल्स नाडीचे जर ठोके मोजले तर ते लहान मुलांचे 100 किंवा त्यापेक्षाही वर असतात
आणि हेल्दी पर्सनचे जर आपण पाहिले तर ते 72 त्याच्या आसपास असतात. 2 टाइप्स ऑफ द साऊंड्स आर heard during heartbeat. One is described as lub and other is dub. अशा दोन प्रकारचे आवाज येतात, लब डब. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. हार्ट पंप्स अबाउट 75 ml ऑफ ब्लड ड्युरिंग इच बीट. एका बीटमध्ये आवाज कसा येतो? लब डब. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन झालं हार्टचं, म्हणजे त्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालं की आवाज येतो लब, रिलॅक्सेशन झालं की आवाज येतो डब. लब डब म्हणजे एक कॉन्ट्रॅक्शन एक रिलॅक्सेशन यापासून एक हार्टबीट बनतं आणि एका हार्टबीटमध्ये 75 ml एवढं ब्लड हे काय होतं हार्टमधून बाहेर टाकलं जातं आर्टेरीमध्ये एका हार्टबीटमध्ये. ठीक आहे. पुढे पहा काय म्हटलं आहे, ब्लड सर्क्युलेशन थ्रू हार्ट, फंक्शनिंग ऑफ द हार्ट. हे इथे थोडक्यामध्ये माहिती दिलेली आहे. प्रोसेस ऑफ द पंपिंग द ब्लड टुवर्ड्स द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड ब्रिंगिंग इट बॅक टुवर्ड्स द हार्ट इज कॉल्ड द ब्लड सर्क्युलेशन. इथे डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला ब्लड सर्क्युलेशनची. सो ॲज टू मेंटेन द continuity in circulation, the heart alternately contracts and relax. हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स हे कंटिन्युअसली चालू राहतं. कॉन्झिक्युटिव्ह सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट कन्स्टिट्यूट द सिंगल हार्टबीट. हे मी तुम्हाला आधीच म्हटलं. एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक रिलॅक्सेशन ऑफ द मसल जर होत असेल तर त्याला एक हार्टबीट म्हटलं जातं. आणि त्याचे आवाज वगैरे कसे येतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे एक प्रयोग यांनी करायला सांगितलेला आहे. हा रबर ट्यूबमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्या आधारावर हा एक प्रयोग आहे. हा सहज तुम्ही करू शकता. पुढे म्हटलेलं आहे पल्स म्हणजे नाडीचे ठोके. जसे हृदयाचे ठोके येतात तसेच पल्स म्हणजे नाडीचे सुद्धा ठोके येतात. फाइंड को रिलेशन बिटवीन हार्टबीट्स अँड पल्स फेल्ट ॲट रिस्ट. हृदयाचे ठोके आणि नाडीचे ठोके यांच्यामधलं सहसंबंध अगदी जवळपास सारखाच असतो. ठीक आहे. हृदयाच्या ठोक्यामुळेच नाडीवरती प्रेशर येतं आणि त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. वी कॅन फील द पल्स बिहाइंड द इयर्स. हे जे पल्स आहेत हे तुम्ही तुमच्या रिस्टवरती, जे अगदी अंगठ्याच्या खाली जो हा पाम आहे तुमचा डाव्या हाताचा, त्याचा जो अंगठा आहे त्या अंगठ्याच्या अगदी जर खाली बोट ठेवलं, दुसऱ्या हाताचा जर एखादं बोट ठेवलं तर तिथे तुम्हाला नाडीचा ठोके सहजपणे जाणवतात. अशाच प्रकारे तुमच्या कानाच्या मागे सुद्धा तुम्हाला जाणवू शकतात जर व्यवस्थित पाहिलं तर. आणि जे पायाचं जे हिल आहेत अगदी पायाच्या अगदी तळाला त्याच्या वर थोडे तिथे सुद्धा तुम्हाला हे पल्सचे ठोके जाणवतात. व्हॉट फ्लोज आउट व्हेन वी हॅव ॲन इंजुरी. आपल्याला माहीत आहे की रक्ताचा फ्लो होतो ज्यावेळेस आपल्याला इंजुरी होते. या पद्धतीने आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमसुद्धा अभ्यासली. यानंतरचा ब्लडचा भाग हा पुढल्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू.